नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण गवारीची शेंग बनवूया। एखादी पातळ भाजी बनवली की त्यासोबत अशी की भाजी बनवूया। तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटण तयार करूया। इथे मी मिक्सर जार घेतलाय, त्यामध्ये किसून घेतलेलं खोबरं टाकूया। 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमच जिरं, शेंगदाण्याचं कूट टाकूया। इथे मी 1.5 चमच शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे। आता आपण मसाले टाकूया। पाव चमच हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमच लाल तिखट। हे सर्व आपण मिक्सरला फिरवूया। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमच तेल टाकूया। इथे मी पाव किलो गवारीची शेंग धुवून बारीक कट करून घेतलेली आहे। आता आपण कढईमध्ये टाकूया आणि तेलामध्ये गवारीची शेंग परतून घ्यायची। इथे मी गॅस फुल ठेवलेला आहे। तुम्ही एकदा अशी गवारीची शेंग बनवून बघा, अगदी जेवणाची चव वाढवणारी आहे। इथे मी गवारीची शेंग परतून घेतलेली आहे। असं टिपकं पडेपर्यंत परतून घ्यायची। आता आपण एका प्लेटमध्ये काढूया। त्याच कढईमध्ये 5 ते 6 चमच तेल टाकूया। तेल गरम झालेलं आहे। अर्धा चमच जिरं छान असं फुलल्यात। आता आपण गॅस कमी ठेवूया आणि 1 टमाटर बारीक कट केले टाकूया। आता आपण मिक्सरला फिरवलेलं वाटण टाकून परतूया। तुम्हाला टमाटर टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकताय। मसाले 2 ते 3 मिनिटं मिक्स करूया। इथे मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेत। आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि मिक्स करूया। हे सगळे मसाले मिक्स करून झाल्यावरती परतून घेतलेली गवारीची शेंग टाकूया। तुम्हाला गवारीची शेंग रस्सेदार बनवायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकताय। आता आपण उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवूया आणि मिक्स करूया। गवारीची शेंग मिक्स करून झाल्यावरती प्लेट झाकूया आणि गॅस कमी ठेवूया। 5 ते 6 मिनिटासाठी प्लेट झाकायची। 6 मिनिटं झाली ती। आता आपण प्लेट उघडूया आणि भाजी मिक्स करूया। इथं आपली गवारीची शेंग बनवून तयार झालेली आहे। तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।